अंत्यविधी आपण सुरू करणार आहोत। या ठिकाणी या देशाचे केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शहा पुष्पचक्र वाहून श्रद्धांजलि अर्पण करतील। इस देश के केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शहा पुष्पचक्र भेंट चढ़ा के श्रद्धांजलि अर्पित करेंगे। पुष्पचक्र वाहून श्रद्धांजलि अर्पण सर्वांना विनंती असणार आहे की आपण जागेवर उभे राहणार आहात आणि सर्व वर्दीधारी 21 पोलीस जवानांसह जनरल सॅल्यूट करण्यासाठी तयार असणार आहेत। पोलीस बँड पथक पुष्पचक्र वाहून श्रद्धांजलि अर्पण केल्यानंतर मानवंदना देणार आहेत। सर्वांना विनंती आहे इतर मान्यवरांना त्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी आपण पुढे बोलवतो आहे। नितीनजी नवीन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन साहेब आदरणीय दादांना अर्पण करतील। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस त्यानंतर आपल्या लाडक्या नेत्यांना श्रद्धांजलि अर्पण करण्यासाठी या देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब सध्या देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सहकार्याला अखेरचा निरोप देतात। यानंतर केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब सन्माननीय नितीनजी गडकरी पुष्पचक्र अर्पण करतात। त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोदजी सावंत सगळ्यांना विनंती आहे की आपण प्लीज जागेवर बसा। आपल्याला सूचना दिल्यानंतर उभं राहायचंय। सध्या जागेवर बसा। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, यानंतर राहुलजी नॉर्वेकर, विधानसभेचे स्पीकर राहुलजी नॉर्वेकर, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे. त्यानंतर राहुलजी नॉर्वेकर, केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय आठवले साहेब, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव, यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ, तसेच सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहन, तसेच सन्माननीय खासदार छत्रपती, चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यानंतर सन्माननीय भुजबळ साहेब, आंध्र प्रदेशचे सन्माननीय शिक्षण मंत्री नारा लोकेश, आपसे विनती है सन्माननीय छगन भुजबळ साहेब यांच्यानंतर हसनजी मुश्रीफ, आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करतात. यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना प्लीज महाराष्ट्रभरातून दादांच्या प्रेमापोटी आलेला आहात. नीरजजी यांना पुढे यायचं, प्लीज इथले सगळे उभे असणारे प्लीज समोरून बसायला सुरुवात करा. प्लीज पोलिसांना सहकार्य करा, फक्त थोडा वेळ प्लीज सहकार्य करा. श्रद्धांजली. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येतात.
आंध्र प्रदेशचे आदरणीय मंत्री नारा लोकेश, नीरजजी चंद्रशेखर, आदरणीय खासदार, खासदार कृष्णाजी देवरायू, रेव्हेन्यू मिनिस्टर प्रसाद जी, आणि श्रीनिवास रेड्डी. महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतात. आदरणीय मंत्री रक्षाजी खडसे तसेच माधुरीताई मिसाळ. नीलमताई गोरे, आदित्यताई तटकरे, सन्माननीय मंत्री महोदया. सन्माननीय मंत्री रक्षाजी खडसे, वनमंत्री गणेशजी नाईक साहेब, सन्माननीय पंकजताई मुंडे, नीलमताई गोरे, सन्माननीय वनमंत्री गणेशजी नाईक, आदित्यताई तटकरे. प्लीज ड्रोन आहेत ज्यांचे खाली घ्या, त्यावर कारवाई करण्यात येईल. ड्रोन अलाउड नाहीये प्लीज. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री, माजी ज्येष्ठ केंद्रीय मंत्री सुशील कुमारजी शिंदे, तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदे. हे समोर प्लीज, एवढ्याच टापूमध्ये प्लीज रिक्वेस्ट आहे. अंत्यविधीच्या सुरुवातीला जी विनंती आम्ही केलेली होती, जो मूल मंत्र आदरणीय दादांनी आपल्याला दिला तोच फक्त आता पाळायचा आहे, आणि तो आहे शिस्तीचा. प्लीज. आदरणीय मंत्री गिरीशजी महाजन, ड्रोन खाली घ्या, पोलीस विभागाची सूचना आहे. पत्रकार बंधूंना विनंती आहे, कोणतं तरी ड्रोन इथे येतो. सन्माननीय रितेशजी देशमुख, सन्माननीय मंत्री जयकुमारजी गोरे, डॉक्टर अमोल कोल्हे, सन्माननीय खासदार, सन्माननीय जयंत पाटील साहेब, त्याचबरोबर विखे पाटील साहेब, आपण सर्व मान्यवर या ठिकाणी येऊन श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. सन्माननीय राहुलजी कुल,
सन्माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, मकरंद आबा पाटील, हर्षवर्धन भाऊ पाटील, सन्माननीय विजय बापू शिवतारे, नरहरी झिळवा साहेब, सन्माननीय रितेशजी देशमुख, सन्माननीय मंत्री शिवेंद्र राजे भोसले, अशोकजी उईके, सन्माननीय शंभूराजे देसाई, सन्माननीय मकरंद आबा पाटील, सन्माननीय दत्तात्रय मामा भरणे, सन्माननीय मंगल प्रभातजी लोढा, सन्माननीय श्रीमान प्रफुल्ल भाई पटेल, सन्माननीय जयकुमारजी गोरे, सन्माननीय संजयजी राठोड साहेब, सन्माननीय राजेंद्रजी गवई साहेब, सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील, अमितजी कल्याणी उद्योजक, सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे, सन्माननीय निवेदिता माने, आदरणीय माजी मंत्री राजेशजी टोपे साहेब, आदरणीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आदरणीय खासदार संजय दीना पाटील, आदरणीय आमदार सचिनजी अहिर, या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आदरणीय सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. मेघनाताई बोर्डीकर, ओके, त्याचबरोबर आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे, आदरणीय राजजी ठाकरे हे आदरणीय दादांचं अंत्यदर्शन करून गेलेले आहेत. त्यांच्या संपूर्ण कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. त्याचबरोबर बाळाजी नांदगावकर, या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर शोक शस्त्र होणार आहे. त्याचबरोबर आदरणीय खासदार विशालजी पाटील, बापूसाहेब पठारे या सगळ्यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केलं जाईल. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले सर्व सन्माननीय खासदार, सर्व सन्माननीय मंत्री महोदय, आमदार महोदय या सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली जाते आणि पुढच्या 1 मिनिटामध्ये शोक शस्त्र होणार आहे. त्यावेळी जनतेला जे आवाहन केलं जाणार आहे त्या आवाहनाचं आपण पालन करावं ही नम्र विनंती आहे. सगळ्यांना विनंती आहे की आपण आता जागेवर बसून राहायचं आहे, कुणीही जागा सोडू नका. कुणीही आपली जागा सोडायची नाही ही नम्र विनंती आहे. सगळ्यांना विनंती आहे जागेवर बसून राहायचं.
आता जे मान्यवर या ठिकाणी उभे आहेत ते श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर आपण शोक शस्त्र कवायत होणार आहे. चीफ सेक्रेटरी ऑन द बिहाफ ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट. इथे उभे राहिलेले प्लीज जागेवर बसून द्या. प्लीज प्लीज हात जोडून नम्र विनंती आहे. काल सकाळपासून आपण सगळ्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या भावना एकसारख्या आहेत आणि त्यामुळे प्लीज सगळ्यांनी सूचनांचं पालन करावं. माझी विनंती आहे की आता प्लीज सगळेजण पुढे येऊ नका प्लीज. या ठिकाणी सगळ्यांनी प्लीज आता थांबायचं आहे. जे आता मागे आहेत त्यांनी जागेवरूनच आपण प्लीज तिथूनच आपण दर्शन करूया. पुढे येऊ नका. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आदरणीय दादांवर आपल्या सगळ्यांचं अतोनात प्रेम आहे. राज्याचे मुख्य सचिव महाराष्ट्र शासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतात. काल सकाळी 9 वाजलेपासून ते या क्षणापर्यंत आपण सगळेजण सहकार्य करत आहात. यानंतर शोक शस्त्र होणार आहे. शासकीय इतमामामध्ये हा अंत्यसंस्कार होतोय. सगळ्यांना विनंती आहे 2 मिनिटं आपण सगळेजण एकदम शांत मौन पाळणार आहात. जागेवरून कोणीही उठायचं नाही. जागेवर बसून राहायचंय. जागेवरून कोणीही उठायचं नाही प्लीज. येस. या ठिकाणी सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की पुष्पचक्र वाहून झाल्यानंतर आपण आता अग्निसंस्कार या ठिकाणी होणार आहेत. तर प्लीज थोडस आपण सहकार्य करावं. अग्निसंस्कार आणि लगेच त्यानंतर शोक शस्त्र होणार आहे. त्यानंतर 3 वेळा हवेत फायर करून बंदुकीची सलामी दिली जाणार आहे आणि त्यानंतर अखेरची मानवंदना म्हणून बिगुल वाजवून सलामी दिली जाणार आहे. तर या सगळ्या गोष्टींसाठी मला माहिती आहे आपल्या कोणाच्याच मनाची तयारी होत नाहीये. आपण सर्वांनी आपले लाडके आवडते दादा गमावलेले आहेत. ये देखो ये दोनों भाई चला प्लीज वेळ वाचूया.
या ठिकाणी अग्नी संस्कार होणार आहे. प्रचंड मोठी हानी या राज्याची, या देशाची आणि खास करून आपण बारामतीकरांची झालेली आहे. माझी विनंती आहे ब्राह्मण वृंद आपण पुढच्या पिढी गुरुजी गुरुजी त्यांनी आता म्हटलं जन्दुपनायो सुम्ना देवतीयवा तस्य लोकाः सुतावता जुभिरहोभिरक्तुभिर्गत्तञ्जमोदनाश्वस नाम समये काले आदेशयितेभ्यः प्रेषयाम लोकमिच्छतो तस्मत्ति दिव्यान्ताम श्रेयाः वायुः पुनातु सविता पुनात्वगनिर्भ्राजसा सूर्यस्य वर्चसा विमुञ्चान्ताम श्रेयाः अश्वत्थेवो